मी चाललो आहे द वाळवा शो. जून महिन्यातला सर्वात मोठा आणि सर्वात मोठा राज्याभिषेकचा शो म्हणजे वाळवा. लास्ट इयर शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासाठी हा शो आहे आणि भरपूर असे साऊंड तिथे लागले. टोटल 13 और समथिंग असं शो आहे तिथे. इतके सगळे साऊंड तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे द साऊंड क्रॅकर्स प्रतीक. आणि मी या चॅनलचा स्वतः सर्व्हिसवर प्रतीक द बॉय तुमचं परत एकदा स्वागत करत आहे आपल्या ब्रँड न्यू कॉम्पिटिशन व्लॉग मध्ये. आणि मी बऱ्याच दिवसानंतर व्लॉग शूट करतोय. काही गोष्टी होत्या ज्या मी माझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करतोय. गेले 1-2 महिने झालं मी भरपूर वेळा ही गोष्ट बोललो. मी लास्ट मंथमध्ये ऍक्टिव्ह नव्हतो, पण ह्या टायमिंगमध्ये मला अशा भरपूर गोष्टी कळाल्या आणि जो मला अनुभव भेटला त्याच्यावरून तुम्हाला मी एकच सांगेन की जे लाईफमध्ये तुम्ही करताय ते स्वतःच्या विश्वासावर करा किंवा स्वतःला प्रायोरिटी ठेवा आणि हॅपी राहा. कारण की जे आपण विचार करतो की गोष्टी अशाच होणार, गोष्टी तशाच होणार, हे होणार ते होणार किंवा दुसरे काय झालं, तर त्या गोष्टी आपल्याला भरपूर हिट करतात किंवा हर्ट करतात आणि त्यावरून आपलं डे टू डे लाईफ मधलं काम पण विस्कळतं. जसं तुम्ही माझ्याबद्दल बघितलं असाल, मी तुम्हाला आता व्हिडिओज मध्ये वगैरे दिसतोय, पण जेवढी आपली लाईफ प्रायव्हेट ठेवता येईल तेवढी ठेवा आणि हॅपी राहा यार, एवढंच सांगेन. कारण की प्रत्येकावरती एक असा अनुभव येतो ज्यामध्ये आपण अक्षरशः तुटलेला असतो, पण त्यातूनच पुढे जाऊन सांभाळून प्रगती करणं किंवा स्वतःला सांभाळून पुढे जाणे ह्याच गोष्टी महत्वाच्या असतात. सो मी तुम्हाला इथून पुढे जास्त नाही इमोशनल करणार, पण असू दे, मी माझा फक्त एक अनुभव सांगितला. स्वतःला शेवटी स्वतःच असतो आणि स्वतःच खुश ठेवावं लागतं. सो असा हा अनुभव मला भेटलाय लाईफ मधून माझ्या. पण तरी पण साऊंड लाईन मध्ये आलो की अनुभव हे चांगलेच होतात आणि आज त्याचसाठी मी चाललो आहे द वाळवा शो. जून महिन्यातला सर्वात मोठा आणि सर्वात मोठा राज्याभिषेकचा शो म्हणजे वाळवा. लास्ट इयर मी इथं गेलो नव्हतो, याचं कारण मी सांगेनच, पण जसं तुम्हाला माहित आहे मी गेले 3 ते 4 वर्ष झाले या गावात जातोय. ह्या गावानं मला भरपूर प्रेम दिलंय आणि ह्या गावाचे आपले व्लॉग्स पण चाललेत. सो एपिसोड नवा असणार आहे 2026चा वाळवा शोचा हा थरार आणि हा नवीन अध्याय तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर गाईज, मी तुम्हाला सांगितलंच की मी आज चाललो आहे कुठं, तर मी चाललो आहे वाळवा द साऊंड सिटी. आणि राज्याभिषेक शो म्हटलं की एकच नाव येतं, ते येतं वाळवा शो. आणि ह्या वर्षीचा शो 6 जूनला आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासाठी हा शो आहे. आणि भरपूर असे साऊंड तिथं लागले. टोटल 13 और समथिंग असं शो आहे तिथं. इतक्या सगळे साऊंड येणार आहेत. कॉम्पिटिशन सेटअप असणार आहे, भरपूर सारं कॉम्पिटिशन. तो वाळवातला चौकातला विषय. आता एक विषय होता, भरपूर दिवस झाले त्याच्यावरती चर्चा होती की लास्ट इयर मी वाळवा शोला का आलो. तर त्याच्यावरचा विषय मला कसा आहे माहिती आहे, मला पहिल्यापासून तुम्ही जर फॉलो करत असला, बघत असा, तर तुम्हाला गोष्ट माहिती आहे मला शांत राहायला आवडतं किंवा कोणता मॅटर नाही किंवा काय नाही. लास्ट इयर अशा काही गोष्टी होत्या ज्या मला पण नव्हत्या आवडल्या, की अपेक्षित नव्हतं की असं व्हावं किंवा काय. कारण की मी साऊंड लाईनचा आहे, साऊंड लाईन माझी आहे, मी साऊंड लाईन मध्ये काम करतो, आपले जे शो होतात ते लोकांपर्यंत पोहोचवायचं ट्राय करतो. सो ह्या गोष्टी होत्या. सो थोडं होतं एक गोष्ट, पण ह्या वर्षी ती सर्व गोष्ट सॉर्ट झाली आहे आणि मी वाळवामध्ये परत यायला तयार आहे. आता मला प्रत्येक गावात गेलं की चांगलाच अनुभव भेटतो, चांगलेच लोक भेटतात. सो वाळव्यात पण मी बरेच वर्ष झालं काम करतोय. सो वाळवा पण माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तिथले लोक पण मला जिव्हाळ्याचेच आहे. सो सर्व विषय मिटवून पाठीमागचं न काही मनात ठेवता ह्या वर्षी मी 2026ला परत एकदा वाळवामध्ये ब्लॉग करायला येतोय आणि तुमच्या पुढे हा ब्लॉग पोहोचेल. सो लेट्स गो. वाजले आहेत आता 3:30. आपण पोहोचा वाळवामध्ये आणि साऊंड चेक सोबत कॉम्पिटिशन पण घेऊया. लेट्स गो. सो गाईज, तुमचा बादशाह चाललाय एकटाच आणि एकटाच जाऊन शो एन्जॉय करत आहे. तिथे गेल्यावर लोक भेटतील, सगळं आहे. पण आता इथून निघूया आणि जाऊया डायरेक्ट वाळवामध्ये. तिथं पोचून डायरेक्ट आता व्हिडिओ करतो. लेट्स गो. 1 hour later. तर गाईज, मी पोचलोय वाळवात. गाडी वगैरे पार्क केली थोडी लांब, कारण की रात्री निघताना अवघड होऊ शकते. सो
पोहोचलोय आणि मला ही लाईफ भारी वाटतं. सिंगल एकटं राहणं, एकटा एन्जॉय करणं. आणि आता बघू इथे आपल्याला अजून कोण कोण भेटतंय पुढं, पण मजा येते या गोष्टींमध्ये. आणि जे मी माझ्या लाईफचं म्हणतोय, जर महिनाभर मला टेन्शन आहे, ती टेन्शन ह्याच ठिकाणी येऊन विसरणार, म्हणजे आपली साऊंड लाईफ. सो मी आता पोहोचलोय वाळव्यात. आता बघू काय काय आणि कोण कोण भेटते आणि बाकी सगळा शो कसा होतो. लेट्स गो. आता मी त्या चौकाकडे निघालोय जिथं आपला सगळा मोठा शो होते, त्याच्यानंतर साऊंड चेक वगैरे घेऊ. चला. सो गाईज वाळव्यामध्ये आलोय. आप्पा ऑडिओचा साऊंड चेक बघायला भेटला आणि वाळव्यात एका वर्षानंतर परत आलो, त्यामुळे जरा प्रेम मिळायला लागले, भारी वाटते. मागच्या वर्षी नव्हतं आलो. सो आता बघू दुसऱ्या साऊंड कुठलाचा साऊंड चेक भेटतोय. पहिल्यांदा आपल्याला आप्पा ऑडिओ डालीवाडी UV कॅबिनेटचा साऊंड चेक भेटला. चौकात आता कोणते कोणते साऊंड आहेत ते बघू आणि अजून कोणाचा साऊंड चेक भेटला तर बघूया. बाबा को देश पसंद है, थोड़ा देश बढ़ा दीजिए. गाईज पाठीमागं होता तो टायगर नंबर 1 होता इन ब्रँड सिरीज. कॉम्पिटिशन सेटअप नाही टायगरचा, पण ब्रँड मध्ये लिजेंडर सिरीज कॉल्स होत्या. पण नेक्साचाच दुसरा एक हुकमी बादशाह पाटील नंबर 1चा साऊंड चेक आहे, ते बघू शकता. सो आता बघूया पाटीलचा साऊंड चेक. नेक्सा मधला एकच सेटअप आहे आणि तो पण फुल पॉवर मध्ये तर नक्की असतो. सो बघू नेक्सा मधला पहिला सेटअपचा साऊंड चेक.
भावना आपण साऊंड चेक घेऊन फिरतोय आणि प्रत्येक साऊंड ओनर की कंपनीवाल्यांची गडबड चाललेली असते साऊंड चेक वेळी असल्या एवढ्या मोठ्या शोला, कारण की सेटअप सक्सेस करायचा असते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता मी जातोय, प्रत्येक ठिकाणी हा तेच ना, साऊंडचे ओनर तर आहेत पण कंपनीचे पण लोक आलेले असतात आणि सगळे त्यांचे आजूबाजूचे कलिग वगैरे नेक्सा VS किंवा आता एपी कॅबिनेट सगळे. भारी वाटतं ही गोष्ट, कारण की इतका मोठा शो आहे आणि भरपूर ज्यांचं साऊंड नाही असे साऊंड ओनर वगैरे पण आलेत शो बघायला, कारण की खूप दिवसानंतर शो आहे आणि याच्यानंतर पण लवकर शो नाही. सो असा हा मोठा वाळव्या शो चालाय. मी साऊंड चेक शूट करतोय, आता बघू नेक्स्ट साऊंड चेक पुन्हा मिळते. लेट्स गो. चौकात आलोय आणि इथं VS पॉवर आणि साई नंबर 1 साईड बाय साईड लागले आणि VS पॉवरची नवीन टॉप लाईन लॉन्च झाल्या. ते पण एकदम हॅपी विषय म्हणजे मला दाखवतो दोन्ही पण साऊंड घेऊ या. कुछ भी नहीं यार इसके सिवा, ना मैं किसी का न कोई मेरा, जो चीज मांगी नहीं वो मिली. अपना लगता है तुम्हें इतना साइड मार्केट वाजवतो आम्ही. गँगवर VS पॉवर VS कॅबिनेट आणि साई नंबर 1 यासारखे येतात. त्यांचं लोकेशन आपल्याला इथं पोचल्या चौकात भेटतो. पावल सेट पण पोलीस आहेत त्यामुळे जरासं बंद चालू कधी चालू होते लवकर चालू. तुम्ही काय आला?
याला माहिती घ्या लक्षात ठेव याला म्हणते अरे असं कसं नाही ओरिजिनल म्हणते जल्ले मी अरे असं कसं नाही वेळ पावर चांगली बोलतो बरं भाई आणि शेवट काय असं ते कळेल जाताना कळेल शेवटलाच कळेल तुला आणि कसं अरे नियमात आलोय आणि नियमा बाहेरचे ठोकून जाणार लक्षात ठेव याला म्हणतात पाऊर चांगले म्हणतात लक्षात ठेव अरमान अरमान आपला नाद केला राम राम टाकून चौकात वाघे वाघ आणि कसं माहिती का आजच्या कॅबिनेट वाल्यांचं एकच बाप आहे लक्षात ठेवा अरे शून्यातून वर आलेले का पाणी याला म्हणतात मी आज का पाणी म्हणजे तेजस भैया बोराडे नाम तो सुना होगा मेरा भाई अँगल शोधायला लागले पण पोलीस मागते एका बाबू त्यामुळे अँगलला थांबता येणं झालंय सेंटरला तरी पण थांबलोय कॉम्पिटिशन होईल इकडं थांबाय गेलं ना सेंटर पोलीस लगेच मारायला पण आता हे दोन सवलत सेंटर घेतलाय तरी पण पोलीस भावना चौकात विषय झालाय पण पोलीस वाजली घेत नाही घेत तो बघूया काय ओके चौकात मग कोणता झालाय चालू उसकी दहाड़ से पहचाना जाता है गाँव में ऐसा करो कि लोग कीमत नहीं नाम याद रखें
भगवान का शुभ हो जाओगे, सबको पता है जंगल का राजा कौन है।
में पैदा कोई हुआ नहीं रे। काय वरात भाऊ वा पोलीस केस करणे नाही दे रे. चौकात नुसताच राडा चाललाय भाऊ. पडलोय मी लय डेंजर. नो कमेंट्स नंतर सांगतो. पण पोलीस कॉम्पिटिशन देऊन झालेत. तरी पण बघूया थोडं थोडं होत आहे कॉम्पिटिशन. ते दाखवलंय तुम्हाला. ट्राय केलाय पण सेंटर घेता येणं झालाय पोलिसांना. बघू निघालोय वाळव्यातून. मागं चौक आहे पण त्या चौकात काहीच होऊन गेलं नाही पोलिसांनी. सो बघू पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. आता तर तिथनं निघालो. हे पण निघाले. चला वा पुढच्या वर्षी भेटू. गाईज म्हणजे मी एक असं धडपडी नेतृत्व आहे. प्रत्येक शोला माझं काय ना काय होत असतं. कुठं मोबाईल पडतो, कुठं काय होतं. आज तर डायरेक्ट मीच पडलो. ते पण अख्ख्या चौकात भावलो. शो खतरनाक झाला. म्हणजे पब्लिक आणि साऊंड वगैरे सगळं डेंजर होतं. फक्त पोलिसांनी लय त्रास दिला. आणि मी पडण्याचं कारण पण पोलिसच होतं की मी आपला असा रॉक करायला लागलो आणि पोरं येऊन धडकली सगळी पोलिसांच्या प्रॉब्लेममुळे. आणि अख्ख्या चौकात डायरेक्ट आडवा झाला. माझ्या अंगावर 2-3 पोरांनी पडली. ती वेगळीच. गॉगल एकीकडं, मोबाईल एकीकडं, हेडफोन एकीकडं. पण आपल्या साऊंड लाईन मधल्या पोरांनी मला येऊन उचललं, सगळं आणून दिलं. पण नुकसान तर झालंय आणि इथं लागलंय लय जोरात. सो असा वाळवा शो भारी होता. पण आधी कसं चौकात कॉम्पिटिशन व्हायचं तसं ह्या वर्षी पोलिसांनी अक्षरशः होऊनच नाही दिलं. म्हणजे चौकात साऊंड थांबूच देत नव्हतं. फक्त क्रॉसिंग होत होतं. थोडं थोडं कॉम्पिटिशन होत होतं. आणि दुसरी गोष्ट जिथं सेंटर असायचा, जिथून आपण कायम व्हिडिओ काढतो, इकडे एक साऊंड इकडे एक साऊंड, त्या ठिकाणी बरोबर पोलीस असायचं. त्यामुळे सेंटर तर कुठंच नाही करता आला. पहिले जे कॉम्पिटिशन झालं, जे आतल्या साईडला झालं, तिथं फक्त आपल्याला सेंटर भेटले. म्हणजे चौकातले होते ते झालं. पण शो एकदम भारी झाला. ऑलमोस्ट 10,000 प्लस पब्लिक आलतं. आणि बऱ्याच दिवसानंतर एवढा मोठा कॉम्पिटिशन शो झाला. मी पण शूट केलंय. सो बघू आता कसा व्हिडिओ होतोय. लवकरच मी म्हणजे उद्याच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेन. बाकी आता सांगायचं राहिलं तर वैताग तर भरपूर आलाय. कारण की 5 ला इथं पोहोचलेलो. 10 वाजलेत कंटिन्यू ते चालत होतं. आणि सकाळी आपण आपल्या एक दुसरी सिरीज म्हणजे जी आपली ब्लॉगकास्ट सिरीज आहे त्याचं काम चालू होतं सकाळपासून. सो तिथं बडबडून आलतो. इथं चाललोय. ऍक्च्युली कालपासूनच त्याचं काम चालू होतं. सो आजचा दिवस भारी झाला. कामांमध्ये गेला. जसं मी म्हटलं कमबॅक करतोय तर कामच करतोय. पडून बिडून काम करतोय. त्यामुळे लाईक बिक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय साऊंड लाईफ.